पाणी देणारं जंगल अर्थात काटेपूर्णा अभयारण्य आणि या अभयारण्याची आमची ही या वर्षातील 4थी सफारी. ही सफारी आज खास आहे. त्याचं कारणही असंच विशेष आहे. व्याघ्रभूमी ताडोबाच्या जंगलातून त्या जंगलाचे बर्डमॅन म्हणून प्रख्यात असलेले आमच्या हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र सुमेध वाघमारेजी दस्तरखुद आज आमच्या सफारीला आलेले आहेत काटेपूर्णामध्ये आणि म्हणूनच ही सफारी आजची खास होणार आहे. सर्वप्रथम आम्ही सर्व सरांचं स्वागत करूयात. वेलकम सर. आम्ही वाघ बघायला म्हणून नाही आलेलो आहे, आम्ही जंगल बघायला आलो आहे. आणि या भारतामधले आणि आपल्या त्यातलं विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यातलं हे जंगल मला तर माहीत नव्हतं, पण आज सरांच्या मार्गदर्शनाने हे भेटलं. खूप लकी की असंही आपल्या भागामध्ये जंगल आहे. स्पॉटेड डिअर भेटले आम्हाला. सगळ्यात पहिलं तर आमचं स्वागत 2 पक्ष्यांनी केलं. एक म्हणजे महाराष्ट्राचा राज्य पक्षी आणि दुसरा म्हणजे इंडियाचा आपला जो नॅशनल बर्ड आहे पिकॉक. दोन्ही पण भेटले आपल्याला. दोन्ही राष्ट्रीय एक राज्य एक राष्ट्र बढिया आहे. आणि त्यांच्यामुळं आता मस्त आमची सफारी होणार आहे. आमच्यासोबत सर पण आहेत, वनरक्षक सर पण आहेत आणि एकच मिनिट हा तो अलेक्झांड्रियन पॅरेग्रीन आपल्या भारताचे जे बर्डमॅन डॉक्टर सलीम अली त्यांनी सगळ्यात पहिला पक्षी अभ्यासलेला तो म्हणजे येलो थ्रोटेड स्पॅरो. त्याच्या कंठावरती पिवळा रंग असतो म्हणून त्याला पिवळ्या कंठाची चिमणी म्हणून ओळखायला जाते आणि त्या पक्ष्याचा पहिला अभ्यास केलेला आहे. हे खूप आपल्याला लकी आहे आणि ते आपल्याकडे भेटत आहेत. वाव. काय स्पॉटेड डिअर नीलगाय. ठीक आहे, ही नीलगाय. हळूहळू थांबा थांबा. हे नीलगायचा मला फोटो घेऊ द्या. क्रॉस होतोय ना तिथे. चौफुल्यावर चालू. थांबा थांबा. खोकला झाला की त्याचा खायचा. मध्ये आयलंड जे आहे गेस्ट हाऊस आहे पहिलं. मला हे व्हिज्युअल घ्यायचे होते म्हणून मी काय आलो तुम्हाला. रिव्हर टर्न जास्त आहे तिकडे. अजून कोणते टर्न भेटतात टर्न भेटतो. मगरमच्छ नाही ना याच्यात. तर व्याघ्रभूमी ताडोबा या इथून खास पाहुणे आज आमच्या वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या पाणी देणाऱ्या जंगलात अर्थात काटेपूर्णा अभयारण्यामध्ये आलेले आहेत. सुमेध वाघमारे सर, बर्डमॅन म्हणून असे त्यांची ख्याती आहे आणि पहिल्यांदा कदाचित आपण मेळघाट मध्ये आलेले आहात. सर स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि खूप सुंदर हा परिसर आहे. इथे आता पळस भरलेला आहे आणि एवढं सुंदर म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्ग बघायचा तर दूर कुठे जाण्यापेक्षा इथे यायचं. वाशिमवाल्यांसाठी असो किंवा जे मराठवाडा जे बाउंड्री आहे, हिंगोली माझं गाव आहे, तर खूप जवळ आहे. प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे. आणि सर 2 ते 3 दिवसापासून वाशिम मध्ये होते. एक बुर्जी जलाशयावर त्यांनी मिलिंद सावदेकर सरांसोबत पक्षी अभ्यास केला आणि हा योग जुळून आला आमच्यासाठी. खास कांबळे साहेब आहेत, पोटे साहेब आहेत आणि बघूया आज कुठल्या बर्डचं सायटिंग होतं एकंदरीत आपल्या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये. चला तर मग आपल्या काटेपूर्णा अभयारण्याच्या 40 किलोमीटरच्या जिपची सफारीला. नवीन रोड काही इकडे नाही आला मग कधी भाऊ. समोरून गेलो आपण. तिकडून गेलो उतरत आहे ना. तर आपण नेहमी जर येत राहील ना टायमाला तुम्ही जर आली तिकडून वाहून गेलेला भरपूर दिवस बंदच असतं. आलोच नाही ना इकडे नाही आलो. भरपूर दिवस ज्यावेळेस त्यावेळेस चांगला थंडगार आहे. पूर्ण उतर
मित्रांनो, गत महिन्यात अर्थात जानेवारी 27ला आम्ही ताडोबाला गेलो होतो. विशेषतः वाघ पाहण्याकरता सगळे ताडोबाला जातात, मात्र जंगलाचा एक अभ्यास करायचा असतो, निसर्ग अभ्यास करायचा असतो, त्यासाठीच सफारी असते. मात्र अलीकडच्या काही दिवसामध्ये आमचे बर्डमॅन सुमित सर यांच्यामुळे देखील बरेचसे पर्यटक तिथे येत आहेत आणि 200हून अधिक पशुपक्ष्यांचे आवाज ते काढतात. अर्थात आज या ब्लॉग मध्ये आम्ही तो आवाज काढणार नाही, कारण की ऍज पर द प्रोटोकॉल त्या मिमिक्री मधून आपण वन्यजीवांना डिस्टर्ब करू इच्छित नाही. करेक्ट. आपण असंच राहायचं असतं. आणि माझं इतरांना संदेश आहे, जंगल फिरायचं ना तर जंगल आपल्याशी बोलत असतं, आपण फक्त ऐकलं पाहिजे. कारण माणूस तर कुठेही जातो आणि बडबड करतो, आपली बडबड काही कामाची नसते. प्रत्येकाने हे जाणलं पाहिजे, मानलं पाहिजे. जंगलामध्ये गेल्यावर आपला आवाज कमी, त्यांचा आवाज जास्त. अगदी बरोबर. तर आता कासमारच्या गेट मधून आपण एंट्री करणार आहोत. NICचा हा एरिया. थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा जलाशयाच्या त्या बेटावरती आपण जाऊ, तिथे देखील सायटिंग करणार आहोत. स्पॉटेड ताडोबाने तर आम्ही पूर्ण प्लॅस्टिकवर फोकस चालू आहे. प्लॅस्टिक काय वाटतं ना, आपली का हे नाही सांगत, चांगली बाजू सांगत जंगलात. हो, आणि आपल्या गाईडला, ड्रायव्हरला एक रूल बनवून द्यायचा, कुठे दिसले तो उचलायचं, पण पर्यटकांना नाही उतरू द्यायचं. त्यांच्यासाठी रूल नाही, आपल्यासाठी. कारण आपल्याला हे रोजी देत आहे, खायला प्यायला सगळं देत आहे, तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. पर्यटकाला कसं दिसत नाही. अनुभव सांगा बरं. बिबट्याची खिंडी कुठे याला काय म्हणतात? गेरू वाटा. त्या दिवशी इथंच घाबरलो नाही, गाडी टाकली इथपर्यंत, एवढी भीती ओढ लागली म्हणून रस्त्यानं. अशा पाण्यात वेळ लागत नाही सर बिबट्याचा. अस्वल दिसते ना, फोटो काढले. समोर समोर पैदल जाऊ, पैदल जाऊ. जंप केला. प्युअर रेती आहे, प्युअर वाढू आहे. तिकडची जी रेती आहे ती लाल आहे. याच्यात म्हणजे काहीच मिश्रण, डायरेक्ट वापर बांधकामाच्या वापरायची. आर आहे मस्त. 4.5 कावळा, लिटल कॉर्मोनंट. आपल्याकडे 3-4 प्रजाती आढळतात. ग्रेटर कॉर्मोनंट, लिटल कॉर्मोनंट, इंडियन कॉर्मोनंट आणि ओरिएंटल डार्टर. तिथे आहे एक पक्षी. हे सगळे फ्लाय कॅचर आहेत. इथं पगमार्ग वगैरे पण बघायचे काय भेटते का. इथून
आपली एक ओळख दुर्बीण असते. गेला तो पक्षी काय आपल्यासाठी थांबत नसतात. काटेपूर्णा अभयारण्याच्या कोर क्षेत्रामध्ये सध्या आम्ही आहोत आणि घारीचा आसोडा म्हणजेच जिथे घार या पक्षाचा राबता असतो त्या ठिकाणी आलो. सुमेध सर पहिल्यांदा या जंगलामध्ये आलेले आहेत. एकंदरीत त्यांचे काय अनुभव आहेत ते आपण आज माहिती करून घेणार आहोत. तर कसं वाटलं पहिल्यांदा तुम्ही इथे ज्यावेळेस आपली एंट्री इथे झाली? नाही, खूपच आनंदी आहे आणि मराठवाड्याला लागून हे सुंदरसे जंगल आहे हे मला पहिल्यांदा माहीत झालं. असं आहे, इकडे आम्हाला नीलगाय भेटली आणि सगळ्यात पहिला आमचं स्वागत म्हणजे आपल्या राष्ट्रीय पक्षांनी केलं किंवा आपला जो राज्य पक्ष हे दोन्ही दिसले स्टार्टिंगलाच. इथून सुरुवात झाली. ह्यातून आपल्याला कळतं की हे हॅबिटॅट खूप महत्वाचं आहे. पक्षी प्राण्यांसाठी हे जंगल खूप महत्वाचं आहे. इथे विविध झाडं भेटली, पक्ष्यांचे राहण्याचे ठिकाणं भेटली. आता हा नदीचा सोर्स आहे, इथून पाणी वाहत आहे, खूप छान आहे. कावेरी नदी ना. बघा आता ह्या नदीचं जे भाग्य लाभलेलं आहे हे ग्रेट. प्रत्येकाने या निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाचे योगदान दिलेलं आहे. जसे कांबळे साहेब आपले किंवा वनरक्षक सर आहेत पोटे साहेब, हे खूप चांगलं काम करत आहेत आणि यांना किंवा ह्या निसर्ग प्रेमींना प्रेरणा देणं हे आम्ही भाग्य समजतो की हे ग्रेट वर्क करत आहेत. देशाचं संरक्षण करणारे सीमेवरती जे जवान असतात ते देशाचं करतात, पण जे आपल्याला प्राणवायू देतं, जे ऑक्सिजन देतं, या झाडांचं या जंगलाचं रक्षण करणारे म्हणजे आपल्या प्राणांचा ऑक्सिजन देणारे ते म्हणजे ग्रीन आर्मी म्हणतो मी त्यांना. ते म्हणजे वनरक्षक, जे आपले वन विभाग आहे खूप सुंदर वर्क करत असतं. सगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण त्याच्यात ग्रेट असतो, पण आपला वन विभाग जंगल संवर्धन प्राणी संवर्धन मध्ये ग्रेट असतो. म्हणून कुठल्याही माणसाने वन्य प्राण्यांना मारण्यापेक्षा वाचवणं महत्वाचं असतं. कारण काय होतं, त्यांचं ही जी साखळी असते वन्य प्राण्यांची, झाडांची, कीटकांची, ही साखळी महत्वाची असते. चुकून सुद्धा मधमाशी जरी संपली आपली निसर्गातली तर एका आठवड्यात संपूर्ण सृष्टी नष्ट होईल एवढं सांगितलं जात असतं. कारण फूल आलं त्याचं फळ बनायचं असेल तर मधमाशीने परागीभवन त्यातलं मध काढलंच पाहिजे. म्हणून ही साखळी खूप महत्वाची असते. हाच संदेश प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी आपण आलं पाहिजेत पुढे. जंगलाच्या भागामध्ये फिरताना कधीही वन्य प्राण्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जाताना येताना रस्त्याच्या बाजूला कुरकुऱ्याचे पॅकेट, खर्याच्या पन्न्या किंवा इतर गोष्टी प्लास्टिक कोणतेही न फेकता आपण जंगल भ्रमंती केली पाहिजे. प्रत्येक प्राण्याला वाटतं की ती खर्याची पन्नी, कुरकुऱ्याचं पॅकेट एक आमचं खाद्य आहे का, पण खरंच ते पचतं का हो त्या प्राण्यांना? त्या प्राण्यांना तर जाऊ द्या, या मातीत जरी तुम्ही पुरून टाकलं तरी पचत नाही. म्हणजे आपल्यामुळं, एका माणसाच्या कृत्यामुळं कित्येक वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना धोका निर्माण होत असतो. याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजेत, प्रत्येकाने बदलला पाहिजेत. म्हणून प्लास्टिक हटवलं पाहिजेत आणि निसर्ग वाचवला पाहिजे. मस्त आहे पण चांगले पानं पडत आहेत. हो, ग्रेट. सुंदर माझा अनुभव आला तुमच्या सोबत फिरण्याचा. अजून आपण आता फिरत असतोच. हा, बर बर बर. बर बर बर. त्यांच्याकडनं मी मागच्या वेळेस गराडीच्या झाडाविषयी माहिती घेतली होती. कारण गराडीचे झाड किंवा फळं विषारी मानले जातात. माझ्याकडे एक असा व्हिडिओ होता
की जे आपले लंगूर आहेत ते गराडीचे फळं खात आहेत. गराडी नाही नाही, गराडी विषारी असतं, पॉइझनस. आपल्याकडे जरा कमी दिसते पण आहे. आता ताडोबाला मी पाहिलं खूप आहेत. येत ना शब्द आहे बटर बटर कुठून पाहिजे टेंबर भेटतात तिथले. याचं वर्णन मारुती चित्तमपल्ले ज्या पुस्तकात लिहिलेलं आहे ना, टेंबर अस्वल पुरून टाकते जमिनीत, मग पिकली बरोबर खाऊन घेतो. सचिन मारा उडले नाही पाहिजे एवढं आले. पूर्ण पाणी केली. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना अनेक पक्ष्यांचा हात लागले. आपल्याशी बोलतो आपण, त्याच्याशी नसतं बोलायचं, त्यांना आपली भाषा कळत नाही. पक्ष्यांचे हे दुर्मिळ आवाज आपण ऐकायचे असतात. या आवाजात ऐकून ऐकून तर मी शिकलो. ऑटोमॅटिक कसे काय येणार, ठीक आहे ना. त्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा. कारण हे मी काय पक्ष्यांना बोलवण्यासाठी नाही करत, मी कोणाला बोलवण्यासाठी, तुम्हाला ऐकवण्यासाठी करत आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पण जंगलात जेव्हा फिरताय तर कुठला प्राणी पक्षी दिसला तर त्याला हाय बाय हॅलो किंवा प्रू म्याव काहीच नाही करायचं. फक्त बघायचं, त्याचं निरीक्षण करायचं आणि मनामध्ये त्याचं चित्र भरायचं. तर बरेच जण हाय हॅलो हे करून त्याला डिस्टर्ब करतात. प्राणी पक्षी आपले मित्र झाले पाहिजेत. एक ठराविक अंतर. काय करतो म्याव म्याव तर मांजर करते. एक मिनिट. ओरडत असतात किंवा कोकिळा. तांबट पक्षाचा आवाज. तर फायनली बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्यासोबत काटेपूर्णा अभयारण्याची ही छोटीशी सैर आमची पूर्ण झालेली आहे.
सकाळी सकाळी जंगल सफारी, पक्षी निरीक्षण, वन्यजीव दर्शन आणि नौका विहाराच्या माध्यमातून देशी आणि विदेशी पक्ष्यांचं देखील दर्शन झालं. आवाज कसा काढतात, मिमिक्री कशी करतात यापेक्षा पक्ष्यांसोबत संवाद साधण्याचं जे कौशल्य त्यांनी आत्मसात केले खरोखर वाखाणण्याजोगं आहे. थोडा दम लागतोय कारण की चढाचा रस्ता आहे आणि सवय नसल्यामुळं. कसं वाटलंय सर? मस्त. सासरवाडीमध्ये आल्यावर असं माहित होतं का काही इथे काय असेल म्हणून? नव्हतं बा, तुमच्यामुळे माहित झालं ना. नक्कीच आता तुमची देखील थोडी जबाबदारी आहे जास्तीत जास्त पर्यटकांना. विश्वच माझे घर, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने भारतातली कोणत्याही कोपऱ्यातलं किंवा जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातलं जंगल असू द्या, ते एकट्या दुकट्यात नसून आपल्या सगळ्याची जबाबदारी. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना संवर्धन करण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि आपल्या भारताची जगाची फुफ्फुस खराब होण्यापासून वाचवले पाहिजेत. मला देखील आयुष्यात कधी वाटलं नव्हतं कारण की महिनाभरापूर्वी मी यांच्यासोबत काही फोटो काढले होते. त्यांचा कार्यक्रम मी अटेंड केला होता तो मिमिक्रीचा पक्ष्यांच्या. आणि महिन्यानंतर सुमित सर माझ्यासोबत असतील. थँक्स टू मिलिंद सावदेकर सर, जे आमचे वाशिमचे पक्षी अभ्यासक आहेत. त्यांना सहज फोन केला आणि मिलिंद सावदेकर सर कधी पण फोन लावला तर ते कुठं कानाला असतील, कुठे पेन्सला असतील, तर कुठे ताडोबाला असतील. तर ते होते एकबुर्जी तलावावर. तिथेच सरांची माझी भेट झाली पुन्हा एकदा. बघा, आम्ही म्हणजे व्हिडिओसाठी किंवा कशासाठी आलो नव्हतो. मी गपचूप मध्ये आलो, पक्षी बघत होतो. इतक्यात सावदेकर सर आणि आम्ही पाहिलं. मग यांचा फोन आल्यावरती लगेच त्यांच्या मनात आलं, अरे त्यांनी सांगितलं यांना की आले म्हणून. लगेच मग पुढची ही भेट आमची झाली आणि तुमच्यासाठी हा सुंदरसा व्हिडिओ बनलेला आहे. नक्की नुसतं व्हिडिओ पाहू नका, तर तुम्ही युट्यूब इंस्टाला पण बघू शकतात बर्डमॅन सुमेध नावाने. माझे चॅनल फक्त काही रीच करण्यासाठी म्हणून म्हणत नाही मी. आयुष्यात तुम्हाला चांगलं मार्गदर्शन किंवा जंगलाविषयीच्या गोष्टी, अनुभव घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करू शकता, तेव्हा तुम्हाला भेटेल. ओके, तर ही होती आमची काटेपूर्ण अभयारण्याची एक सैर सफारी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सेव्ह नेचर, सेव्ह एन्व्हायरमेंट.